सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे. जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे. सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. सोनाली खाली आली तेव्हा 6 वाजत आले होते. आई, बाबा, मामा सगळेजण स्वयंपाकघरातच होते. त्यांचा नुकताच चहा झालेला दिसत होता. सोनालीला पाहताच आई म्हणाली, काय करत होतीस ग इतका वेळ? झोपली होतीस की काय? नाही, 3च्या सुमारास खाली आले. इथे कोणाचा पत्ताच नव्हता. मग परत गेले. लोळत होते. झालं. रखमा, माझा चहा ठेवला आहेस का? तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच रखमा चहाचा कप घेऊन पुढे झाली. बाहेर येणार आहेस का? मामाने विचारलं. चला की, समुद्रावरच ना. इथे दुसरं ठिकाणच कुठे आहे? मामा म्हणाला आणि ते सगळे बाहेर पडले. समोरच्या घराची वाट त्यांनी घेतली नाही याचं सोनालीला फार बरं वाटलं. त्या घरासंबंधात तिने एवढ्यातच इतकं वाचलं होतं की काही वेळ तरी तिला त्या घरापासून सुटका हवी होती. बाकीच्यांच्या मागून ती चालली होती. तिच्या ध्यानात आलं, प्रसंगाकडे पाहण्याची आपली दृष्टीच एकदम बदलली आहे. जणू काही आतापर्यंत ती एखादं कागदावर रेखाटलेलं चित्रच पाहत होती. पण आता एकाएकी त्या चित्राला त्रिमिती आली आहे, खोली आली आहे. एवढंच नाही, ती स्वतः त्या चित्राचा एक भाग झाली आहे. ती आता एखादी तटस्थ निरीक्षक राहिली नाही. घटना प्रत्यक्ष तिलाच येऊन भिडल्या आहेत. रघुमामा तिच्यासाठी थांबला होता. ती त्याच्याजवळ पोचताच तो म्हणाला, सोने, आज अगदी गप्पशी आहेस? मी? कुठे काय? ती गडबडून म्हणाली, कंटाळा आला का वाडीवर? तशी तुला गडबडीच्या आयुष्याची सवय. हे इथलं असं थंड संत आयुष्य म्हणजे तुला अगदी बोर झालं असेल नाही का? थंड संत आयुष्य? मामाला कल्पना तरी आहे का की या वरवर संत दिसणाऱ्या पृष्ठाखाली काय काय प्रलयंकारी घटना दडल्या आहेत त्या? ती वरकरणी एवढंच म्हणाली, मामा, इथलं आयुष्य वेगळं आहे हे खरं, पण बोरिंग मात्र खासच नाही. तुला माहीत आहे, भिडेका तर गप्प बसणाऱ्यांपैकी मी नाहीच. कंटाळा आला असता तर लागोलाग बाबांना सांगितलं असतं मला पुण्याला नेऊन सोडा म्हणून. रघुमामा जरा खालच्या आवाजात म्हणाला, सोने, श्रीवर्धनला ते फोटो पाहिल्यापासून तुझ्यात काहीतरी बदल झाला आहे. आता एक सांगतो ते ऐक. मी आणि तुझे बाबा गेली 40 वर्ष वाडीवर येत आहोत, राहत आहोत. त्या दुसऱ्या घराचं वेगळेपण सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकालाच काहीतरी वेडावाकडा अनुभव आलेला आहे. पण आजवर कधी कुणाला तिथे इजा घातपात झालेला नाही. मामा, रखमाच्या त्या मथीचं काय? हो, ते एक आहे खरं, पण त्याबद्दलच सांगणार होतो. ती मथी पाहत होती आणि तिला सांगायला, धोक्याची सूचना द्यायला कोणी नव्हतं. त्या सूचना आम्हाला मिळाल्या आहेत आणि आपण सांभाळून असलं की मग काही धोका नाही. आता इतक्या वर्षानंतर त्या घराकडे दुर्लक्ष करण्याचीच सवय झालेली आहे. सतत डोळ्यांसमोर असूनसुद्धा त्यावर फारसा विचार करीत नाही आम्ही. हेच तुला सांगायचं होतं. ते फोटो चमत्कारिक आहेत खरे, पण स्पष्टीकरण करता येत नाही अशा कितीतरी गोष्टी असतात. त्याच्या खोलात फार जाऊ नये. जग तर्कशुद्ध नाही, रॅशनल नाही. मला सांगायचं आहे ते एवढंच. ते चमत्कारिक घर त्याला आपल्या कोशात राहू देत. सावध राहिलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करता येतं. सोनाली काहीच बोलली नाही. रघुमामाचा हेतू चांगला होता, पण त्याची माहिती आणि त्याचं ज्ञान दोन्ही अपुरं होतं. ते घर म्हणजे काही एखादी विषारी वनस्पतीची, काटेरी झुडपांची जाळी नव्हती की तिला वळसा घालून वावरावं. तो काही एखादा दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा ढीग नव्हता की जवळून जाताना नाकाला रुमाल लावला की पुरे होत होतं. तिथे एक दुष्ट, जागती, रसरसती शक्ती वावरत होती. पिंजऱ्यात कोंडलेल्या एखाद्या हिंस्र श्वापदासारखी ती तिच्या बंदिस्त अवकाशात हेरजारा घालत होती. बाहेरच्या कोणाला फसवता येईल का याची संधी पाहत होती. पण सोनाली मामाला काय सांगणार? तू म्हणतो ते खरं आहे मामा, ती शेवटी म्हणाली. पण बोलतानाही तिला जाणवलं आपले शब्द लंगडे आहेत. रघुमामा काही वेळ तिच्याकडे टक लावून पाहत उभा राहिला आणि मग म्हणाला, तुझ्या मनाची तयारी झाल्याखेरीज तू सांगणार नाहीस, हो ना? हा त्याचा मनकवडेपणा थक्क करणारा होता. ती काही बोलणार तोच हात वर करून रघुमामा म्हणाला, सोने, ही काही उलट तपासणी नाही. तू आता समंजस झाली आहेस. तुझी जबाबदारी तुला समजते. तेव्हा हे आपण आता इथेच थांबूया, ओके? मग रघुमामा चालत चालत बाबा आईच्या पाशी पोहोचला.
आपल्या मनातल्या भावना जर इतरांना इतक्या पारदर्शकपणे दिसत असतील तर कठीणच होणार आहे, सोनालीला वाटलं. संध्याकाळच्या तिरकस उन्हात ते रेतीवर बसले होते. किंचित दमटसर रेतीशी सोनालीच्या हातांचा चाळा चालला होता. अर्धवट लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होतं. अर्धवट लक्ष समोरच्या अथांग सागरावरून येणाऱ्या फेसाळत्या लाटांकडे होतं. अगं बाई, हे काय? आईचा आवाज ऐकून सोनाली एकदम भानावर आली. आई खाली पाहत होती. तिच्या नजरेच्या रोखानं सोनालीने आपली नजर खाली केली. तिचं अजिबात लक्ष नसताना तिच्या हातांनी ओलसर रेतीचा गौरीवर चढवतात तसला मुखवटा बनवला होता. सोनाली स्वतःच दचकून जराशी मागे सरली. आता तिघही त्या अर्ध पुतळ्याकडे पाहत होते. एक कृशसर उभट वाटणारा चेहरा. पण रघुमामा एकदम म्हणाला, गोविंदा, तुझ्या आईचा भास होतो की नाही रे? सोनालीला जाणवलं आपल्या शरीरावरून सरसरून काटा येत आहे. एवढ्यातल्या एवढ्यात ही दुसरी खेप. त्या दिवशी हातून रेखाटलं गेलेलं आजीचं चित्र आणि आता हातून घडवला गेलेला हा रेतीचा मुखवटा. असंभाव्य अनैसर्गिक घटनांनी तिच्या भोवती जणू फेरच धरला होता. अलिप्त तटस्थ राहू म्हटल्याने शक्य होत नव्हतं. तिची इच्छा असो वा नसो, ती या प्रकरणात खोलवर गुंततच चालली होती. सोने, बाबा नवलाने म्हणाले, परवा ते चित्र आणि आता हा पुतळा. चित्रकला आणि शिल्पकला, मला नव्हतं माहीत तुला यात इतकी आवड असेल ते. सोनाली अगदी म्हणणार होती, बाबा त्या दोन्हीतली मला काडी इतकीही माहिती नाही. पण तिच्या शब्दांवर कोणाचा विश्वास बसला असता? प्रत्यक्ष पुरावा समोर असताना आजीचं हस्तलिखित वाचून आधीच तिच्या मनाचा खूप गोंधळ झाला होता. त्यात आता आणखी भर पडली होती. ते सगळे जरी किनाऱ्यावर बसले तरी त्यांच्या गप्पात तिचं खरोखरच लक्ष नव्हतं. रघुमामा मधून तिच्याकडे पाहत होता, पण तो बोलला मात्र काही नाही. ते सर्व घराकडे परतले तेव्हा अंधार झाला होता. त्यांच्या घराच्या वरांड्यातला दिवा लांबवरून दिसत होता आणि अर्थात उजव्या हाताला त्या ओसाळ घराची रासही होतीच. रघुमामा म्हणाला होता, आम्ही आता त्या घराकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहोत. त्यांचं समाधान अज्ञानातलं होतं. त्या घराकडे पाहत ती वरांड्यातच 5-7 सेकंद उभी राहिली आणि मग घरात आली. जेवणाची वेळ होईपर्यंत ती खालीच थांबली होती. रघुमामाने टीव्ही लावला होता. सस्पेन्सफुल अशी जाहिरात केलेली एक मालिका दाखवली जात होती. पण सोनालीला स्वतःला असे काही अनुभव आले होते की त्यांच्यापुढे ती मालिका अगदीच सपक वाटत होती. सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असतं, हीच खरी गोष्ट. जेवणानंतर आई, बाबा, रघुमामा तास दीड तास तरी पत्ते खेळत असत. सोनालीला त्यात अजिबात रस नव्हता. तेव्हा पहिल्याच दिवशी तिने त्याला साफ नकार दिला होता. जरा वेळ इकडे तिकडे करून ती वरच्या खोलीत आली. कॉटवरचं आजीचं हस्तलिखित होतं. अर्धवटच वाचून झालं होतं, पण ते वाचायला आताची रात्रीची वेळ योग्य होती का? पण वाचलं नाही तर उद्दीपित झालेली तिची जिज्ञासा तिला रात्री सुखाने झोपू देईल का? पुढे काय होणार हे ठरवलेलंच होतं. हस्तलिखिताचा उरलेला भाग वाचण्याखेरीज तिला चैनच पडलं नसतं. फक्त तिने एक केलं. ज्या खिडकीतून ते समोरचं घर दिसत होतं ती खिडकी बंद करून घेतली आणि मग तिनं पुन्हा एकदा ते बाळ वाचायला घेतलं. घराकडे परत आले तर रखमी वरांड्यातच बसलेली. तिला सांगायला हवं होतं, आता नाही तर पुन्हा केव्हा तरी, पण सांगायलाच हवं होतं. पण आताच का नको? रखमे, इथे काय करते आहेस ग पहाटेची? मी विचारलं. ही मती दिसेनाशी झाल्यापासून रात्रीची झोपच लागत नाही बाई, रखमी म्हणाली. 7-8 वर्षांची पोर कुठं गेली, कोणी नेली, काही उमजत नाही बाई. आताची मने खेड्यापाड्यातली पोरं पळवून शहरात आणतात आणि भीक मागायला लावतात. कधी तर मने आंधळ करतात, नाहीतर एखादा पाय मोडतात. रखमीला रडूच कोसळला. बिचाऱ्या आईचं काळीज अश्राप पोरीच्या मायेपोटी तीळ तीळ तुटत होतं. ती म्हणत होती तशा भयंकर गोष्टी होतही असतील. शेवटी माणूस स्वार्थीच असतो. पण इथलं सत्य तर रखमीच्या कल्पनेपेक्षाही भयंकर होतं. मथी जिवंत तर नव्हतीच, पण मृत्यूनंतरही तिच्या जीवाला विश्रांती आणि सुटका नव्हती. तिला एखाद्या कळसूत्री भावलीसारखं एका सैतानी नाटकात नाचवलं जात होतं. रखमीला निदान एवढं तरी सांगायलाच हवं की मथी मरण पावली आहे. कल्पनेत वेडीबित्री चित्र आणून बिचारी अशी स्वतःच्या आतळ्याला पीळ तरी पाडून घेणार नाही. बातमी ऐकून तिला दुःख तर होणारच, पण तेवढा तो एकच घाव. तो एकदा सहन केला म्हणजे मग असा जीव टांगणीला तरी लागणार नाही. मी तिच्यापाशी बसले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, रखमे, माझ्या शब्दावर तुझा विश्वास आहे का? हो बाई, ती लगेच म्हणाली. रखमे, एवढं लक्षात ठेव, मी त्यांचीच मुलगी आहे. आणि ऐक, मथी जिवंत नाही आहे.
मला कसं आणि केव्हा समजलं विचारत बसू नको. मी तुला अगदी शब्देवर सांगते, मथी मरण पावलेली आहे. ती तुला पुन्हा दिसणार नाही आहे. पण हे शब्द बोलता बोलताच मला जाणवत होतं हे खरं नाही. कदाचित मथी तिला दिसेलही, पण अशीच रंगवलेल्या भावलीसारखी. रखमीने तोंड दोन्ही हातात घेतलं. दुःखाचा हुंदका तर आलाच, तेवढंच आयुष्य बिचारीचं सुटली एकदाची. रखमी म्हणाली, जा पड आता जरा वेळ. मी म्हणाले, पण तिचं कुतूहल तिला गप्प बसू देत नव्हतं. कन्या शोकावरही मात करीत होता. पण बाई, अशा आडवेळी तुम्ही त्या घराकडे कशासाठी गेला होतात? ती विचारत होती. रखमे, उठ झोपायला जा. त्या गोष्टी करायची ही वेळ नाही. चल उठ. मी म्हणाले. मी स्वयंपाकघरात गेले. घोटभर पाणी पिऊन मग खालच्याच खोलीत खाटेवर आडवी झाले. आता तो मनात दडपून ठेवलेला विचार समोर येत होता. ही मथी त्या घरात गेलीच कशी? मुलांपैकी कोणीतरी त्या घराच्या खिडकीतून पाहणारा मोठा डोळा काढला होता. त्यांना काहीतरी दिसत असलं पाहिजे. मला त्या घराच्या छपरावर एखाद्या मोठ्या वानरासारखी आकृती दिसली होती. मथीला जर घराच्या खिडकीतून तिचे बाबा, नाहीतर गोविंदा रघु असं ओळखीचं कोणीतरी दिसलं असेल का? ती बिचारी काय सहज फसली असेल आणि दार उघडून आत गेली असेल. आत जे काही होतं त्याच्या तावडीत सापडली असेल. रखमीलाही या धोक्याची कल्पना देऊन ठेवायला हवी होती. रात्रभर जागरण झालं होतं. नेहमीसारखी पहाटेच जाग आली नाही. हे खाली आले तेव्हा मी झोपलेलीच होते. यांना जरासा गुस्साच आला. तो मुकाट्याने सहन करण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. शेवटी रोजाच्या आयुष्यात ऊन असतं तशी सावली असते. चढ असतात तसे उतारही असतात. रस्ते कधी सपाट सरळ असतात तर कधी खाचखळग्यांचे, राड्या रोड्यांचे, काट्याकुट्यांचे असतात. सर्व सहन करायला हवं. दिवस उलटत चालले होते. गोविंदानंतर मला मुलंच झालं नाही. गोविंदाही शिकण्यासाठी श्रीवर्धनला राहायला गेला. हे शनिवार रविवार श्रीवर्धनला जाऊन त्याची गाठ घेत, खुशालीची चौकशी करत, दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गोविंदा वाडीवर यायचा. त्याच्याबरोबर तो रघु आणि त्या रघुची बहीणही असायची. वाडीवर इतर वेळी घरात मी आणि रखमीच फक्त. रखमाला हळूहळू सर्व प्रकाराची कल्पना दिली होती. खिड्यापाड्यात वाढलेली रखमी, तिच्या आयुष्यात या साऱ्यांचाच वावर होता. वितंडवाद घालणं किंवा पाखंडीपणा तिच्या स्वभावातच नव्हता. दिवस कसे भराभर जात होते. मात्र माझी त्या घरावरची पाळत क्षणभरही सैल झाली नाही. मध्येच एकदा यांना लहर आली होती. त्या घराची जरा तपासणी करावी, काही डागडुजी आवश्यक असली तर करावी. मी ओठ अगदी घट्ट मिटून बसले होते. जरासा तरी विरोध केला असता तर या कल्पनेने त्यांच्या डोक्यात ठाण मांडलं असतं. पण वाडीवरचं कामच इतकं होतं की त्याच्या व्यापात ती कल्पना जी मागे पडली ती पडलीच. गोविंदा मोठा झाला. पुण्याच्या कॉलेजात जायला लागला. उन्हाळ्याचा वाडीवर यायचा आणि तेव्हाच त्याने सांगून टाकलं होतं वाडीवर राहायची त्याची इच्छा नाही. यांच्याशी जरासा वाद झाला, पण जरासाच. त्याच्या नाराजीचं कारण मला माहीत होतं, पण ते यांना कसं सांगणार? गोविंदा आम्हा दोघांशी इतका आदराने आणि प्रेमाने वागत होता की त्याच्यावर यांनासुद्धा जास्त काळ राग धरणं अशक्यच होतं. वाडीवर आला की यांच्याबरोबर हिंडायचा, कामालाही मागे राहायचा नाही, पण त्यात आवड अजिबात नाही. गोविंदाचं शिक्षण पुरं झालं, त्याला पुण्याला नोकरी लागली आणि त्या रघुच्या बहिणीशी त्याचं लग्न झालं. अर्थात हे सर्वांनीच गृहीत धरलं होतं. लहानपणापासून रघु आणि त्याची बहीण वाडीवर येत होते. तशी वस्ताला दिसायला देखणी होती, मनमिळाऊ होती, शिवाय घरानंही चांगलंच होतं. लग्न श्रीवर्धनलाच झालं. ती रात्र तरी मला वाडी सोडावीच लागली. आदल्या संध्याकाळी सीमांत पूजन, देवदेवक इत्यादी विधी होते आणि दुसरा दिवस लग्नाचा. त्याच संध्याकाळी मी वाडीवर परत आले. मला आठवतं आयुष्यात पहिल्यांदाच हे माझ्यावर खरे रागवले. मग आलीस तरी कशाला, राहायचं तिथंच, ते रागाने म्हणाले. त्यांचा राग समजण्यासारखा होता, पण माझी कारणं त्यांना समजली नसती आणि पटलीही नसती. लग्नानंतर वस्ताला 3 दिवसांसाठी वाडीवर राहायला आली होती. अर्थात तिला तिथं काही परक नव्हतं. माझी खात्री होती की गोविंदाचा संसार ती अगदी नेटका आणि टापटिपीचा करणार आहे. मग ती गोविंदाबरोबर गेली. वर्षाकाठी उन्हाळ्यात काय, गोविंदाबरोबर येईल तेवढीच. मग तिला आनंदाच्या वेळेचे दिवस गेले. तेव्हा मात्र मी तिला अगदी निक्षून सांगितलं होतं की बाळणपण झाल्याखेरीज वाडीला यायचंच नाही. गोविंदा आणि रघु यांच्याकडून तिचं कुशल समजत होतं. शेवटचे 2 महिने ती श्रीवर्धनलाच होती. गोविंदा एकदा मित्राची गाडी घेऊन वाडीवर आला आणि त्याने आम्हा दोघांना श्रीवर्धनला नेलं. बारशाला हमखास यायचं वचन देऊन मी परत आले. वस्तलाला मुलगा झाला. ही 3री पिढी. गोविंदा माझाच मुलगा की नाही, पण तो एक मोठा पण होता. गेली 27 वर्ष मी यासाठी थांबले होते. आता पुन्हा एकदा चाचणी घ्यायचीच होती. गोविंदा लहान होता तेव्हा मी मुख्यतार होते. आता तसं नव्हतं. कुणालाही एवढीशी शंका यायला नको होती. मग एकदम ती कल्पना मनात आली.
नाहीतरी आपण बारशाच तिथे जाणारच आहोत. बारशाला मुलाचे कान टोचतात. हल्ली हल्ली जरा कमी झालं आहे, पण मी मुलाची आजी, घरातली सर्वात वडील. खेड्यातल्या आजीचा खूळ म्हणून का होईना कोणी नाही म्हणणार नाही. सकाळीच गोविंदा आम्हाला न्यायला आला. गोविंदाचा मुलगा, माझा नातू. नाक, डोळे, केस सारं गोविंदाचंच घेतलं होतं. घरातले सगळे अगदी आनंदात होते. मुलाचं नहाणं होताच मी रघूच्या आईला म्हणाले, शांताबाई, मी सुंकली बरोबर आणली आहे बाळाच्या कानात घालायला. कान टोचायचे? आम्ही सोनाराला बोलवलंच नाही. त्या म्हणाल्या, सोनार कशासाठी हवा? मी आहे की. मी म्हणाले, तुम्ही? त्यांना नवल वाटलं. अहो, त्यात काय कठीण आहे? सुई चांगली उकळून आणि तापवून घ्यायची, 1 सेकंदाचं काम. आणा बाळाला इकडे. गरम पाण्याने शेकत आंघोळ झाली होती. बाळ अगदी झोपेलाच आला होता. दोन्ही कानांना सुई टोचतात जरा कुई केलं एवढंच की परत झोपला सुद्धा. मी कापूस बरोबर ठेवलाच होता. कानावर रक्ताचा अगदी बारीकसा ठिपका आला होता. तो आणि सुई कापसाने पुसून घेतली होती. तेवढं पुरेसं होतं. मग सारा दिवस गडबडीतच गेला. संध्याकाळी थाटात बारसं झालं. नाव आनंद ठेवलं. पुरुषांना पानसुपारी देण्यात आणि बायकांच्या ओट्या भरण्यात खूप वेळ गेला. त्या संध्याकाळी वाडीवर परत येणं शक्यच नव्हतं. मी तो विषयच काढला नाही. असा एखादा दिवस मी नसणारच, आणि मी तरी कायमची थोडीच असणार होते. पण माझ्यानंतर तिथं कोण असणार होतं? शेवटी एका माणसाला काही ठराविक मर्यादेपर्यंत शक्य असतं, तेवढं त्याने करावं. मग रात्र गेली. पहाटेच जाग आले. काल सकाळपासून जपून ठेवलेला तो कापसाचा बोळा मी उलगडला आणि माझी निराशाच झाली. आनंदही योग्य नव्हता. माझ्याच सख्या मुलाचा मुलगा, आमच्या घराण्यातला तर अगदी निसंशय, पण तेवढं एक काहीतरी कमी होतं. खांद्यावरचा बोजा आणखी जड झाल्यासारखा वाटला. आता पुन्हा वाट पाहणं आलं, आणि कोणी सांगावं, या हल्लीच्या पिढ्या त्यांच्यातल्या काहींना तर दुसरं मूल नकोच असतं. गोविंदा त्याच वाटेने गेला तर माझ्या हातात काहीच नव्हतं. जीवात जीव आहे तोवर आपल्यावर आलेली जबाबदारी नेकीने पार पाडायची. आपण गेल्यावर काय होईल याची काळजी कशासाठी, आणि करून काय उपयोग? काही गोष्टी आपल्या हातात नसतातच. ईश्वर कुठे असलाच आणि त्याला त्याच्या या जगाची काळजी असलीच तर तो घेईल पाहून. स्नानासाठी बाथरूममध्ये गेले. समोरच बंब पेटलेला होता. हातातला कापसाचा बोळा बंबात टाकला. हुश्शाचा आवाज करून चांगली वावभर उंचीची ज्वाळा बंबातल्या नळकांड्यातून वर आली. एखादी वीज लखलखावी तसा डोळे दिपवणारा लख्ख प्रकाश पडला. मी तर मागे सरून भिंतीला पाठ लावून उभी होते. हा काय भलताच प्रकार! तो साधा कापूस. मग लक्षात आलं, तो साधा कापूस नव्हता. त्यात त्या जवसाच्या आकाराच्या 2-3 बिया होत्या. त्या जाळात पडताचा उद्रेक झाला होता. नशीब अगदी 2-3च बिया होत्या. बुचकुली भरून असत्या तर सगळी बाथरूम, नुसती बाथरूमच नाही, सारं घरच कचकड्यासारखं पेटून उठलं असतं. एक मंगलविधीसाठी जमलेले सर्वजण काय हाहाकार माजला असता. आपण किती वेगळे आहोत याची जाणीव झाली, आणि हे वेगळेपण का याचीही समज आली. माझ्या क्षणभराच्या एकाग्र विचाराने गळूतल्या पाण्याला उकळी फुटली होती, आणि ते तीर्थासारखं पवित्र आणि प्रभावी झालं होतं. माझ्या एका अंगोली निर्देशाने समोरच्या हिंस्त्र आकाराची अक्षरशः माती झाली होती. विवेक आणि संयम नसेल तर अशा शक्ती जगात हाहाकार माजवतील. म्हणूनच त्या अशा विरळ लोकांच्यात आढळतात. बाहेर आले तेव्हा सावरले होते. 8च्या सुमारास गोविंदाने गाडी आणली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही दोघं वाडीवर परत आलो. या बरं का नातवाला पाहायला, वस्तलाची आई म्हणत होती, आणि मी हो येईन ना म्हणत होते. मला कल्पना नव्हती 15 दिवसातच श्रीवर्धनला यावं लागणार आहे, कारण वाडीस गेल्यावर 3-4 दिवसातच यांची प्रकृती बिघडली. पहिले 5-7 दिवस घरगुती औषधं झाली, थोडासा गुण आल्यासारखा वाटला, पण मग प्रकृती एकदमच बिघडली. श्रीवर्धनला नेण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. काहीतरी पोटाचा रोग झाला होता. आधी तर तऱ्हेतऱ्हेची औषधं झाली, मग ऑपरेशनही झालं, पण कशाचाच उपयोग झाला नाही. शेवटी तर त्यांच्या पोटातली वेदना इतकी वाढली की अगदी जालिम वेदना शामक औषधही काम करीनाशी झाली. डॉक्टरांशी बोलताना मी म्हणाले सुद्धा, डॉक्टर, हे असं किती दिवस चालणार? हल्ली तर त्यांना वेदना अगदी सहन होत नाहीत. मी पाहतो ट्रीटमेंट बदलून, ते म्हणाले खरे, पण त्यांनी कोणताही दिलासा दिला नाही. मी तशीच खोलीत परत आले. वेदनेने चेहरा विकृत झाला होता. सारं शरीर आवळून धरलं होतं. शेवट तर उघडच होता, पण या यातना कशासाठी? मनात खोलवर वावरणारा विचार शेवटी पृष्ठावर आला. मला यांच्यासाठी काही करता येणार नाही का? मला सुद्धा, मी काही साधी स्त्री नव्हते.
यांचा प्राण वाचवणं सुद्धा मला अशक्य ठरलं नसतं, पण ते अनैसर्गिक झालं असतं. निसर्गाचा क्रम उलतापालता करणाऱ्या दुष्ट शक्तींविरुद्ध संघर्ष करणारे मीच निसर्गाचा प्रवाह उलटवावा? नाही, ते अयोग्य झालं असतं. पण निदान त्यांच्या वेदना तरी मला कमी करता येतील का? डॉक्टरांनी पेनकिलरच्या गोळ्या दिल्या होत्या. त्या पाण्यात विरघळत असत. घेण्यास सोप्या जाव्यात म्हणून मी त्यातले एक ग्लासभर पाण्यात विरघळले आणि तो ग्लास दोन्ही हातात धरला. यांना होणाऱ्या वेदनांना मनोमन राक्षसांचं स्वरूप दिलं आणि अशी कल्पना केली की ते राक्षस या समोरच्या ग्लासमधल्या औषधी पाण्यात तडफडून मरत आहेत. ग्लासचा स्पर्श एकदम गरम लागायला लागला. मी तशीच पुढे झाले आणि यांचा खांदा हलवून म्हणाले, हे पहा, एवढं घेता का? एक गोळी विरघळवली आहे, घ्या ना, काहीतरी आराम नक्की पडेल. कसली ती कडवट तुरट औषधं? काही नको, कशाचाही उपयोग होत नाही. मी तर म्हणतो त्याऐवजी एखादं जालिम विष द्या आणि संपवून टाका हे नाटक. मी त्यांचा खांदा जोरात हलवत होते. असं भलतं बोलायचं नाही. हे घ्या पाहू आधी. घेणार नाही. काय करशील? नाक दाबून तोंड उघडताच होतशील. घ्या ना माझ्यासाठी. माझ्या आवाजातलं त्यांना काय जाणवलं कोणास ठाऊक. ते माझ्याकडे बराच वेळ पाहत राहिले आणि मग म्हणाले, ठीक आहे, घेतो. एवढा आग्रह करते आहेस तर. त्यांनी ग्लासमधल्या औषधाचा एक घोट घेतला आणि मग तोंड एकदम मागे घेत म्हणाले, हे नवीन काही दिलं का? किती छान चव आहे. आणि मग त्यांनी पाहता पाहता ग्लास रिकामा केला. आवळलेलं शरीर सैल झालं. चेहऱ्यावरच्या वेदनेच्या रेषा गेल्या. एक मोठा उसासा सोडून ते म्हणाले, अगं, किती दिवसात असा आराम पडलेला नाही. किती छान वाटतं. दिवसभर वेदनेशी जगण्यात शक्ती खर्च झाली होती. त्यांनी डोळे मिटले आणि त्यांना गाढ झोप लागली. दिवसातून एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी मी अशी 2 वेळा त्यांना ग्लासभर पाण्यात ती गोळी विरघळवून देत असे. त्यानंतर अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना वेदना म्हणून जाणवली नाही. कधीकधी यांच्या अंगात 4-4.5 डिग्रीपर्यंत ताप असायचा. शरीर थंडीने थडाथडा उडत असायचं. श्वास धापाने येत असायचे. पण यांचा चेहरा मात्र शांत. मला वाटायचं काही वेळा डॉक्टरसुद्धा गोंधळात पडत असावेत. त्यांची यंत्र शरीराची ढासळती प्रकृती दाखवत होते. अगदी शेवटच्या दिवशी त्यांच्या ओठांना ग्लास लावला तेव्हा हात वर करून ते म्हणाले, आता फार दिवस नाही राहिले, नाही का ग? नाही, त्या गोष्टी करू नका, आधी हे घ्या. मी म्हणाले, घेतो ना. त्याखेरीज का आजपर्यंत तग धरली असती? मला समजतं माझा शेवट जवळ आला आहे. खिन्नता आहे, पण नवल आहे. अजिबात कुठे वेदना म्हणून नाहीत. तूच केलंस ना? मी चमकून म्हणाले, हे पहा. त्यांनी पुन्हा हात वर केला. आता शेवटच्या क्षणी कशालाही लफवाछपवी. दुर्गा, तू तुझ्याच वडिलांची मुलगी आहेस. जसा बाप तशी लेक. मला माहीत नाही काय आणि कसं केलंस ते, पण माझे शेवटचे दिवस किती शांततेत गेले. तासामागून तास, दिवसामागून दिवस अशी जीवघेणी वेदना सहन तरी झाली असती का? केवढे उपकार केलेस तू माझ्यावर दुर्गा. उपकारांचं कसलं भलतंच बोलतात. पण त्यांनी डोळे मिटून घेतले होते. त्या रात्रीच त्यांच्या आयुष्याची अखेर झाली. जवळजवळ 30-35 वर्षांचा सहवास. आता आयुष्यात एकाएकी एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. पण मनात एक समाधानही होतं. मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले. हॉस्पिटलची बिलं चुकती करून आम्ही निघालो तेव्हा डॉक्टरांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. ते कशाबद्दल बोलणार मला कल्पना होती आणि मी उत्तर मनाशी तयारच ठेवलं होतं. दांडेकर काकू. मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसताच ते म्हणाले, तुमची अवस्था मी जाणू शकतो. वास्तविक अशा वेळी गेलेल्या माणसाबद्दल चर्चा नको असते, पण पुन्हा आपली गाठ पडेल किंवा पडणारही नाही. विचारू? विचारा की. शेवटचे 5-6 दिवस माझं दांडेकरच्यांवर अगदी जातीने लक्ष होतं. दुखण्याचा शेवट काय होणार याची आपल्याला सर्वांना, अगदी स्वतः दांडेकरांना सुद्धा कल्पना होतीच. आणि शेवटी वेदनाही फार होतात. त्यावर कोणाचा आज इलाज चालत नाही. पण मला नवल वाटतं आणि अर्थात समाधानही वाटतं. शेवटी त्यांना अजिबात पेन झाल्या नाहीत. तुम्ही त्या कोणत्या तरी गोळ्या दिल्या होत्या ना डॉक्टर, त्यातलीच एक पाण्यात विरघळवून सकाळ संध्याकाळ मी त्यांना देत होते. डॉक्टर माझ्याकडे निरखून पाहत होते. काकू, सहसा या गोष्टी आम्ही सांगत नाही,
पण आता जरा वेळ वेगळी आहे. या गोळ्या कसल्या होत्या माहीत आहे का? त्यांच्यात थोडीशी फ्लेवर, सायट्रिक ॲसिड आणि साखर एवढंच होतं. तुम्हाला वाटेल आम्ही तुम्हाला फसवत होतो, तसं अजिबात नाही. मनाच्या विश्वासाचाही काही वेळा परिणाम होतो. पेन किलरची गोळी घेतलेली आहे अशा केवळ विश्वासाने सुद्धा काही वेळा पेन खरोखरच कमी होते. मग तसलं असलं पाहिजे डॉक्टर, मी म्हणाले. ते अजूनही माझ्याकडे टक लावून पाहत होते. मला हलवत ते म्हणाले, नाही, त्या गोळ्या दांडेकर बरेच दिवस घेत होते. फक्त शेवटच्या 5-6 दिवसातच त्यांची पेन गेली. त्यांना गीता पाठ होती. कदाचित त्यातला एखादा अध्याय ते मनाशीच म्हणत असावेत. तुम्ही म्हणता तसा विश्वासाचा परिणामही झाला असेल. नाही, त्याआधी कितीतरी दिवस त्यांना अगदी असह्य वेदना होत होत्या. मग मी काय सांगणार? त्यांची नजर अजूनही माझ्यावर होती. नक्की, मी केवळ मान हलवली. दांडेकर काकू, तुम्हाला माहीत आहे का, औषधी वनस्पतींबद्दल मनाला थक्क करणाऱ्या हकीकती कानावर येतात. काही झाडांच्या बियांनी अंगावरचे केस पूर्णपणे जातात. काही झाडांच्या पानात तुटलेली हाडे सांधण्याचा गुण असतो. काही झाडांच्या मुळातून मधुमेह नाहीसा करण्याचा गुण असतो. अशीच एखादी वनौषधी असेल जिच्यात असा वेदना थांबवण्याचा गुण असेल. डॉक्टरांची कल्पना तशी चूक म्हणता येण्यासारखी नव्हती, पण इथे ती संपूर्ण अयोग्य आणि गैरलागू होती. मला तर काहीच सांगता येत नाही, मी म्हणाले. त्यांची निराशा झालेली दिसली. खरोखरच अशी एखादी वनस्पती सापडली तर लक्षावधी लोकांचे हाल वाचतील नाही का? त्यांनी अखेरचा प्रयत्न केला, पण त्यांना सांगण्यासारखं माझ्यापाशी काहीच नव्हतं. मी उठून उभे राहिले. जाऊ का आता? त्यांना विचारलं. अर्थात तुम्ही जाऊ शकतात. अशा वेळी वास्तविक मी ही चर्चा करायला नको होती, पण त्यांचा हा अखेरचा प्रयत्न होता. काहीच न बोलता मी त्यांच्या खोलीबाहेर पडले. नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी